राज्यातील लाडक्या बहिणी 1500 रुपयावरती अडकून पडल्यात, पण या बहिणी लखपती कधी होणार? त्यामुळे आजच्या या व्हिडिओतून आपण लखपती दीदी योजना नेमका काय आहे आणि त्याचा अर्ज नेमका कसा करायचा याची सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी सलमान शेख आणि आपण पाहताय एबीपी माझा। लाडकी बहीण योजनेप्रमाणे लखपती दीदी योजनेबाबत ही सध्या चर्चा सुरू आहे, पण अनेक जणांना याचा लाभ कसा मिळवायचा हे माहीत नाही। या योजनेनुसार महिलांना स्वयंरोजगारासाठी आर्थिक मदत म्हणून बिनव्याजी 1 ते 5 लाख रुपयाचे कर्ज दिले जाते। आर्थिकदृष्ट्या वंचित असलेल्या महिलांना स्वतःच्या पायावर उभं करण्यासाठी आणि त्यांना स्वावलंबी बनवण्यासाठी केंद्र सरकारने ही योजना सुरू केली आहे। आता आपण लखपती दीदी योजनेसाठी नेमका पात्रता काय आहे ते समजून घेऊया। लखपती दीदी योजनेसाठी पात्रतेच्या अटी प्रत्येक राज्यामध्ये काही प्रमाणात वेगवेगळ्या आहेत। नंबर 1, या योजनेसाठी फक्त महिलाच अर्ज करू शकतात। नंबर 2, लाभार्थी महिला संबंधित राज्याची रहिवासी असावी। नंबर 3, त्या महिलेचे वार्षिक उत्पन्न 3 लाखापेक्षा कमी असावे। नंबर 4, महिलेचे वय 18 ते 50 दरम्यान असावे। या योजनेसाठी अर्ज करणारी महिला बचत गटाशी संबंधित असणे आवश्यक आहे। आता याचा अर्ज करताना कागदपत्र नेमका कोणती लागणार ते आपण समजून घेऊया। लखपती दीदी योजनेसाठी अर्ज करताना तुमच्याकडे आधार कार्ड, पॅन कार्ड, उत्पन्न प्रमाणपत्र, पत्त्याचा पुरावा, शैक्षणिक पात्रता प्रमाणपत्र, पासबुक, मोबाईल नंबर, पासपोर्ट फोटो असणे आवश्यक आहे। आता लखपती दीदी योजनेसाठी नेमका अर्ज कसा करायचा तेही आपण समजून घेऊया। लखपती दीदी योजनेसाठी अर्ज करण्यासाठी महिलांना स्वयं मदत गट व्यवसाय योजना तयार करावी लागते। व्यवसायाचा आराखडा तयार झाल्यानंतर बचत गट योजना आणि अर्ज सरकारकडे पाठवण्यात येईल। या अर्जाची छाननी आणि पुनरावलोकन केलं जाईल। सर्व पात्रतेचे निकष पूर्ण करणाऱ्या महिला या योजनेसाठी पात्र होतील। लखपती दीदी योजनेची माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला नक्की कळवा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि पाहत रहा एबीपी माझा।